लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार. आरएसएस अवमान प्रकरणी कोर्टामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यात येणार. हर्षवर्धन सपकाळ असणार नवे जामीनदार. संजय राऊत आज मालेगाव कोर्टामध्ये हजर राहणार. मंत्री दादा भुसेंच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी जबाब नोंदवणार. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. छगन भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा. ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन. अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील. 1 जागा विरोधकांना. ती जागा कोणी घ्यायची याबाबत ते ठरवतील. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक. त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेवर निर्णय होणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी राऊत प्रयत्नशील. नवनाथ बन यांचा निशाणा. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हा मंत्र आघाडीनं जोपासण्याची गरज. राज्यसभेवरील जागेवरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही. ही जागा शिवसेनेचीच. राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम. तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही. आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती. ठाकरेंच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब. साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांचं नाव फायनल. उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. व्हॉट्सअप स्टेटस ठेवत संदीप देशपांडेंची ठाकरे सेनेवर टीका. तर एकमत झालं की नाही हे देशपांडेंना माहिती आहे का? माहीत नसताना प्रतिक्रिया देणं म्हणजे उतावळेपणा. किशोरी पेडणेकरांची टीका. सोलापूर, नाशिक, अमरावती महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये गोंधळ. सोलापुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून वाद. नाशिकमध्ये बडगुजर, शहाणेंमध्ये खडाजंगी. तर अमरावतीमध्ये पहिल्याच आमसभेत बत्तीगुल. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. विधानसभेनंतर आता परिषदेचेही विरोधी पक्षनेतेपद रिक्त. 10% निकष पूर्ण होत नसल्यानं काँग्रेसचा दावा रखडला. दिल्लीतील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी. तर काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया. भाजप नेत्यांचा निशाणा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. एआय समिटमधील आंदोलनामुळे देशाची प्रतिमा बलीन. काँग्रेसचं मानसिक संतुलन बिघडलंय. देशाचं हित काय हेही त्यांना कळत नाही. फडणवीसांची सडकून टीका. उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानामध्ये मोठा बदल. 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. बागलाणच्या मुल्हेर परिसरात पावसाच्या सरी. पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईची हवा अति धोकादायक वळणावर. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर. शहरामध्ये धुरक्याचं साम्राज्य. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.